हॅलो. ह्या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत सन्माननीय राजू वालोलकर. आपल्याला विनंती असेल राजू वालोलकर की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यावं. राजू वालोलकर, आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये या. अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. देवळी समाज उन्नती मंडळ पेंडूर आयोजित देवळी चषक 2025. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. सिंधुदुर्ग देवळी समाज भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानावरती श्रीदेवी वेताळ मैदान, पेंडूर देऊळवाडी, मालवण तालुक्यातील एक निसर्गरम्य असं गाव आपण पाहतो पेंडूर गाव. पेंडूर गावातील एक खेळपट्टी आपण tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करतोय. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करूया. मैदानावरती आमचे दोन ऑफिशियल पाहायला मिळत आहेत. नितीन जबडे, त्यांच्या जातीने विवेक जबडे, असे दोन पंच सर आपल्याला पाहायला मिळतात आमचे ऑफिशियल. नाणेफेक जिंकलाय अवनी स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली आहे. म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. त्यांच्या विरोधात देवळी 11 तेंडुली क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण. जर देवळी 11 तेंडुली क्रिकेट संघ जर नाणेफेक जिंकला असता तर त्यांनी निर्वाळा दिला की आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. परंतु जर पाहायला गेलं मैदानावरती योगेश तर दोन्ही संघांच्या मनात जे होतं ते घडलंय. परंतु इथून पुढे कशा प्रकारे सामना होईल पाहावं लागेल. डावाला सुरुवात होते. पहिला डाव असेल, पहिल्या पॉवर प्लेचं षटक असेल. 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे तुम्हाला 30 मिनिटं वेळ आहे. 30 मिनिटात 6 षटकं हाताळायची आहेत. या मॅच दरम्यान सन्माननीय संकेत पाटील साहेब उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यावं. सन्माननीय संकेत पाटील, वोट कॉम्बॉक्स. सलामीची जोडी आपण पाहतोय. दानू पेंडुरकर, तेजस पाटकर अशी सलामीची जोडी. गोलंदाजच्या आक्रमणावरती तेंडुली संघाकडून गोलंदाज अमेय तेंडुलकर. अमेय तेंडुलकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य असं तेंडुली गाव, तेंडुली गावावरून बिलॉंग करणारे हे संघ आहे आणि त्यांच्या संघात अनेक खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडू आज स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. डावकर हाताने लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यावेळी पहिला चेंडू थोडीशी निराशाजनक सुरुवात, अवांतरने सुरुवात झाली आहे. डावाची सुरुवात, पहिला चेंडू अवांतर आलाय. गोलंदाज अमेय तेंडुलकर यांच्याकडून. सगळी धावसंख्येची सुरुवात झाली आहे. बॅटच्या माध्यमातून धावा येतील का पाहावं लागेल. नानू पेंडुरकर यावेळी चांगला फटका आलाय. नानू यांच्या बॅटमधून खोदून काढलाय. इनसाइड आउटचा हा देखना फटका. 2 क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडूचा प्रवास आपण पाहिलाय. 2 धावा बनल्यात. बॅकअप आहे. थोडी पैकी निराशाजनक होती आहे, परंतु कलेक्शन देखील तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॅकअप होतं मैदानावरती. संघिक धावफलक 2 धावा आणि संघिक धावफलक परावर्तित होईल. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर अवांतरची धाव आली. त्यानंतर तो चेंडू पुन्हा फेकण्यासाठी गोलंदाज अमेय तेंडुलकर सज्ज झाले. त्या चेंडूवरती 2 धावांची लहर उमटली आहे. नानू पेंडुरकर यांच्या बॅटमधून आलेल्या दुहेरीचा फटका. यावेळी फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फटका देखील आलाय. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक परतीची फेक होईल. तोपर्यंत 1 धाव. तेंडुली क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक वॉर्मअप करावं लागेल, कारण मैदानात ढिलाई जाणवते पहिल्या 2 चेंडूवरती. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात, पहिल्या अटेम्पमध्ये चेंडूवर ताबा मिळवायचा आहे, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ दुसऱ्या धावेचा, तिसऱ्या धावेचा विचार करणार नाही. अशा प्रकारची क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न एका मोठ्या फटक्याच्या तयारीत विवंचनित होते फलंदाज. बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय. चेंडू मात्र निर्धाव आलाय. आजच्या दिवसातील पहिला निर्धाव चेंडू, पहिला अवांतर चेंडू गोलंदाज अमेय तेंडुलकर यांच्याकडून. त्यानंतर पहिली धाव आजच्या दिवसातील नानू पेंडुरकर सर यांच्या बॅटमधून. 3 चेंडू.
यावेळी मात्र चांगला फटका मनगटाच्या साहाय्याने चेंडूला टोलवायचं होतं. सांघिक धावफलक आपण पाहिलं. एका धावेने पुढे सरसावेल. फायनल क्षेत्रात चेंडूचा प्रवास झाला. एका धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक 5 धावा. चांगली फलंदाजी, अतिशय संयम पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून थोडीशी ही किमया, हे वादळापूर्वीची शांतता असू शकते कदाचित. कारण जर पाहिलं, नानू पेंढुरकर असतील, तेजस पाटकर असतील, हे विस्फोटक फलंदाज आहेत. कोणत्याही क्षणी मोठे फटके येऊ शकतात त्यांच्या बॅटमधून. यावेळी चांगला फटका मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. परतीची पेक थोडी डिलाईने झाली आहे, परंतु एक धाव बनेल. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आहेत. सांघिक धावफलक 6 धावा. षटक क्रमांक 1 ची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज अमेय तेंडुलकर. आतापर्यंत पाहिलं 5 चेंडू तर 6 धावा खर्च केल्यात. एक अवांतरची धाव आली आहे. एक निर्धाव चेंडू देखील आला या षटकात. यावेळी चांगला चेंडू, परंतु लाईन लेन भरकटली आहे का? यस, दिशा थोडीशी मात्र भरकटली होती गोलंदाज अमेय यांच्याकडून. हा पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एक एक्स्ट्रा धाव मोजावी लागली आहे. सांघिक धावफलक 7 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजच्या आक्रमणावरती सर अमेय तेंडुलकर. यावेळी मात्र चांगला फटका, मोठा फटका आलाय. चेंडूचा प्रवास थेट भरणार, सीमारेषा पार आलाय. देवळी चषक षटकार डीजे. चला, थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती चला. 30 मिनिटं आपल्याला वेळ आहे. या 30 मिनिटात आपल्याला पहिल्याही 5-6 षटकं हाताळायची आहेत. पहिलं षटक माघारी पडलंय. सांघिक धावफलक आपण पाहिलं तर पहिल्या षटकात तब्बल 13 धावा. पहिल्या 5 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवर जो मोठा फटका आला तेजस पाटकर सर यांच्या बॅटमधून, तो एक फटका खूप महत्त्वाचा ठरला अवनीस्फोट पेंढुर क्रिकेट संघासाठी. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अवनीस्फोट पेंढुर क्रिकेट संघ खेळताना आपण पाहतो. सन्माननीय नानू पेंढुरकर यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि या स्पर्धेत देखील त्यांनी आपल्या समाजाची स्पर्धा आहे, त्यामुळे आपल्या समाजाच्या स्पर्धेत देखील अवनीस्फोट पेंडूर या नावाने संघ खेळवलाय. त्यानंतर श्रीशाचे 11 हा संघ, श्रीशा पेंडूर हा देखील संघ आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झाले आहेत. विराज खानोलकर. नवीन गोलंदाज विराज खानोलकर. षटक क्रमांक 2. जबाबदारी आपल्या कांद्यावरती घेतली आहे विराज खानोलकर यांनी. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा आल्या. एक मोठा फटका पाहायला मिळाला. आता स्ट्राईक जवळ 10 ते 12 लाईनमन उभे करावे लागतात, कारण चेंडू हे सहज सीमारेषेबाहेर टोलावले जातात. परंतु आज थोडंफार मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिले ते. यावेळी चांगला फटका आलाय. चेंडूचा प्रवास पॉईंट क्षेत्रात झालाय. बॅकअप आहे. जोपर्यंत चेंडूवरती जातील अमेय तेंडुलकर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र नकार आलाय. 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 15 धावा. चांगली फटकेबाजी. आम्ही सुरुवातीलाच बोललोय की नानू पेंढुरकर यांना या मैदानाचा अनुभव आहे. ते खेळपट्टीला कोणत्या दिशेने चेंडू आला, कोणत्या दिशेला टोकला पाहिजे हे चांगलंच त्यांना ज्ञात आहे. कारण कालच्या सत्रात ज्यावेळी त्यांचं बोलणं झालं त्यावेळी ते बोलले आहे सकाळी 11-12 वाजेपर्यंत जर पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगलं पोषक वारं वाहतं. परंतु संध्याकाळच्या सत्रात जर पाहायला गेलं दुपारनंतर तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज त्यांच्यासाठी पोषक खेळपट्टी बनते. म्हणजे मैदान उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. परंतु यावेळी उजव्या हाताचे 2 फलंदाज मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आतापर्यंत पाहिलं तर सांघिक धावफलक 16 धावा. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडू माघारी. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, सलग मोठा फटका आलाय. सलग दुसरा षटकार. फलंदाज तेजस पाटकर ऑन फायर. डीजे.
धावफलक आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती सलग 2 षटकार आलेत. तेजस यांच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसात पहिल्याच सामन्यात होईल का पाहावं लागेल. यावेळी चांगला फटका इनसाइड आउटचा देखना फटका आहे. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास झाला, त्यानंतर चेंडूने दिशा बदलली आहे. थर्डमॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा मिळाल्या आहेत आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 24 धावा. चांगले फटकेबाजी करतायत तेजस पाटकर, त्यांच्यामध्ये काबिलियत आहे. या मैदानावरती ते आजमावतायत. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून सलग 2 षटकार देखील आलेत. आतापर्यंत पाहिलं तर नानू पेंढुरकर 6 चेंडू 7 धावा आणि तेजस पाटकर 5 चेंडूत 15 धावा अशी फलंदाजी, अशी सलामी, ही भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते आहे 2 फलंदाजांकडून. यावेळी फुलटॉस चेंडू, क्या चेंडूवर देखील चेंडू सिक्सर. पकड़ने की बात तो छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. सांघिक धावफलक 30 धावा धावफलकावर जोडले गेलेत. 2 षटकांचा खेळ माघारी पडलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज राजेश तेंडुलकर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी राजेश तेंडुलकर यावेळी गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी सर्व सामन्यात आजच्या दिवसात आपण पाहणार आहोत. आणि खास आजच्या दिवस हा मेगा पॅनल डे आहे, फायनल डे आहे. शेवटचा सामना मेगा पॅनलचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कालच्या दिवसात सातेरी वेंगुर्ला क्रिकेट संघ मेगा पॅनलमध्ये प्रवेश करता झालाय, परंतु जर आजच्या दिवसात 4 संघ आहेत, यापैकी कोणता एक संघ असेल मजल दरमजल करत कोणता एक संघ मेगा पॅनलमध्ये प्रवेश करेल त्याची प्रचिती आजच्या दिवसात आपल्याला मिळणार आहे, त्याचा निर्वाळा होणार आहे. परंतु आता पाहायला गेलं षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आले आहेत राजेश तेंडुलकर. थोडीशी निराशाजनक सुरुवात, अवांतर आलाय. पहिला चेंडू अवांतरने सुरुवात केली आहे. क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. हा गोलंदाज सहजासहजी तुम्हाला मोठे फटके खेळू देणार नाहीये. पहिला चेंडू जर पाहिला तो लाईन तर म्हणजे ऑफस्टिकच्या बऱ्याचशा बाहेर चेंडू हाताळायचे आहे, जेणेकरून फलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित राहील. यावेळी पुन्हा एकदा अवांतर. तुमचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा टप्प्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही किती वेगात चेंडू टाकता, किती फिरकीने चेंडू टाकता, त्याहीपेक्षा तुम्ही टप्पा कुठे टाकता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुमचा टप्पा सुनियोजित असणं खूप गरजेचं आहे. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, यावेळी चांगला चेंडू होता, ब्रह्मास्त्र काढले गेलं गोलंदाज राजेश यांच्याकडून आणि एका धावेने लेग बाईटचा इशारा आणि लेग बाईटच्या एका धावेने सांघिक धावफलक 33 धावा. आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती 6 षटकांचा सामना. प्रति षटक जवळजवळ 15 ते 16च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. यावेळी चांगला चेंडू कट केलाय, चेंडूला 1 धाव बनेल. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने सांघिक धावफलक 34 धावा. आपण पाहतोय फलंदाज तेजस पाटकर यांना त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आले. चांगल्या चेंडूंना त्यांनी सन्मान दिलाय. एक क्रिकेटचा अलिखित नियम मैदानावरती अंमलात आणला जातोय की चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे. परंतु नानू पेंढुरकर अजूनही शांत. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता नानू पेंढुरकर यांचा. धावसंख्येत 1 सांघिक धावफलक 35. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. धावसंख्येत 1 होईल. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 35 धावांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे या षटकात जरी 2 अवांतर आले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गेले. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळले जात आहेत, जेणेकरून फलंदाजांजवळ उत्तर नसेल अशी निशब्द करणारी ही गोलंदाजी आहे. कठीणात कठीण प्रश्न उपस्थित करतायत गोलंदाज राजेश तेंडुलकर. चांगली गोलंदाजी पेश करतायत या मैदानावरती.
खरोखर खास कौतुक करावं लागेल या दोन्ही संघांचं, कारण दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत आणि आपल्या प्लेयरांचा सपोर्ट करण्यासाठी, त्यांना प्रमोट करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी एवढ्या लांबून दुरून ते या ठिकाणी उपस्थित झालेत. अवंतरची एक धाव मिळेल आणि बाईच्या स्वरूपात एक धाव, एकूण 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांनी संघ एक धावफलक 38 धावा. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज राजेश तेंडुलकर मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवत आहेत, परंतु यावेळी खोदून काढला गेलाय चेंडू. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सपार. आणि लका लका चांगली फलंदाजी मैदानात, फलंदाज तेजस पटकर 9 चेंडू 29 धावा, तब्बल 4 षटकार तेजस यांच्या बॅटमधून आलेत. चांगली फटकेबाजी अंमलात आणली गेली आहे. निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 3 षटकांचा अर्थातच अर्ध्या डावाचा खेळ माघारी. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं 44 धावा. ही भागीदारी आहे, ही भागीदारी खूप महत्वाची आहे आणि ती भागीदारी रचली गेली आहे 2 सलामीवीरांकडून. आतापर्यंत जर पाहिलं अवनीस्फोट पेंडूर क्रिकेट संघाचा धावफलक, तर बिनगडीबाद 3 षटकांच्या अखेरीस 44 धावा. बॅटर चॉईस पॉवर प्ले, षटक क्रमांक 4 बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती जर पाहिलं आपण, तर गोलंदाज अमेय तेंडुलकर या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या त्या षटकात. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. स्ट्राइक एंड वरती नानू पेंडुरकरच्या बॅट मधून मोठा फटका, ब्लास्ट तर केलाय, परंतु हा चेंडू किती धावांसाठी 1 बाउन्स परार आलाय. देवळी चषक चौका. रंगोन क्षेत्रात चेंडूचा प्रवास झाला, थोडा का असेना, फक्त 1-2 इंचाच्या फरकाने चेंडू आतमध्ये पडलाय, नाहीतर षटकार गेला असता. परंतु नानू आता हार मानणार नाही आहे. नानूला देखील मैदानावरती चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय. निश्चितपणे सीमारेषेच्या बाहेर नानूची देखील फटकेबाजी पाहायला मिळेल. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्याच्या तयारीत होते नानू पेंडुरकर. चेंडू निर्धाव आलाय, एक चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. सांघिक धावफलक 48 धावा बनल्या आहेत. दुसरी एक भागीदारी या स्पर्धेत आपण पाहतोय या 2 फलंदाजी तेजस पटकर, नानू पेंडुरकर. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, त्याच्यावरती मात्र चेंडूचा प्रवास थर्ड रिझन मध्ये झालाय. एकेरीची पावलं ही जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. लेग बाईचा इशारा सर नितीन जबडे यांच्याकडून. धावसंख्येत 2 ने भर अर्धशतक फलकावरती, अर्थातच 50 धावा धाव फलकावरती लागत आहेत अवनीस्फोट पेंडूर क्रिकेट संघाच्या. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज नानू पेंडुरकर, गोलंदाज अमेय तेंडुलकर. यावेळी चांगला फटका आलाय, ज्या बॅटवरती चेंडूला घेतलाय, त्यानंतर चेंडूचा प्रवास काऊ कॉर्नर क्षेत्रात झालाय. एकच धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेवरती समाधान. सांघिक धावफलक 51 धावा. प्रत्येक चेंडूवरती धाव ही घेतली जाते. प्रत्येक चेंडूवर येणारी धाव बाईच्या स्वरूपातील असतील, लेग बाईज त्यानंतर अवांतर असतील किंवा बॅटच्या माध्यमातून आले असतील, परंतु ही प्रत्येक धाव ही सांघिक हितासाठी लाख मोलाची आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत गोलंदाज अमेय तेंडुलकर.
यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती पण तेवढा परफेक्ट चेंडू आला नाही आहे. थोडासा मिसटाईम म्हणावा लागेल. एक धाव देऊन जातो या फटका. एका धावेने सांघिक धावफलक 52 धावा. आतापर्यंत पाहिलं तर या षटकात 5 चेंडू 6 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज अमेय तेंडुलकर यांनी. आणि सांघिक धावफलकाचा जर आपण विचार करायला गेलं तर 52 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सर नानू पेंडुरकर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. हे चेंडू चांगले वाचतायत नानू पेंडुरकर, कारण जेवढे अवांतर चला पाणीवाला आपण तयार राहायचं आहे. सर नानू पेंडुरकर यांना पाण्याची गरज आहे मैदानात. हा चेंडू झाल्यानंतर आपण ताबडतोब पाण्याची बॉटल घेऊन जायचं आहे. अंतिम चेंडू या षटकाची सांगता करणारा चेंडू आहे आणि गोलंदाज अमेय तेंडुलकर आउटसाइड टू ऑफ स्टंप गोलंदाजीचा पृथक्करण आपण पाहतो. यावेळी चांगला फटका. या फटक्यांसाठी नानू पेंडुरकर ओळखले जातात, परंतु नैसर्गिक अडथळा आडवा आलाय. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. फायनली क्षेत्रात चेंडूचा प्रवास झाला होता. तिसऱ्या धावी घेण्याची संधी आहे, परंतु तेजस यांचा लक्ष नव्हता. चेंडू स्टॉप झाला नव्हता, त्यामुळे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावांवरती समाधान मानतायत. आणि 4 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 55 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. ऐकूया डीजे. स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक सन्मान्य संकेत पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य कृष्णा पेंडुरकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण पाटील सर यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्याचप्रमाणे निलेश हडकर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. कृष्णा पेंडुरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 55 धावा. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर हडकर साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतोय. नवीन गोलंदाज कुणाल खानोलकर. खानोली तेंडोली पंचक्रोशीतील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे स्पर्धा खेळण्यासाठी सर्व तेंडोलीतलेच खेळाडू आहेत. एका गावावरून बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू आहेत. खानोलकर यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कुणाल खानोलकर आखूड टप्प्या चेंडू त्याच्यावरती स्वारत फटका तेजसच्या बॅटमधून. यावेळी 1 बाउन्स फरार आलाय. देवळी चषक चौकार. स्वागत केलं गेलंय गोलंदाज कुणाल खानोलकर यांचं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका. गोलंदाज तेजस पाटकर यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी. स्पर्धेदरम्यान वराडगावचे सुपुत्र डॉक्टर वालावलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. सर आपलं देखील या ठिकाणी समालोचन कक्षातून शब्द सुमनाने स्वागत केले जाते. आपणास विनंती मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. डॉक्टर वालावलकर आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होऊयात. सर आपण खेळणार आहात ही स्पर्धा. यस, आम्हाला वाटलं नानू थकले दमून त्यांनी बोलवलं तुम्हाला. नानू पेंडुरकरने खूप प्रयत्न केले आहेत सर मैदानात. आतापर्यंत नानू यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. 13 चेंडू 14 धावा आणि तेजस पाटकर 12 चेंडू 34 धावा 59 धावा. यावेळी फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस वरती फुल लॉस झालाय फलंदाज, कारण हा चेंडू वरती मोठा फटका खेळण्याची संधी असते, परंतु यावेळी मात्र ही संधी दवडली आहे. ही संधी तुम्हाला जास्त काळ टिकणार नाहीये, कारण जर पाहिलं तर जेवढा छोटा शब्द आहे तेवढा अगदी छोट्या वेळेसाठी कमी वेळेसाठी येतो. परंतु गोलंदाजाला कानमंत्र दिलाय अमेय तेंडुलकर यांनी. येणाऱ्या चेंडूंवरती हा कुणाल खानोलकर देखील चांगल्या टप्प्यावरची सुनियोजित टप्प्याची गोलंदाजी करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जातील. तुमच्या जवळ समर्पक उत्तर हवी आहेत. पाहावं लागेल तेजस पाटकर काय करतील. यावेळी तेजस काय थांबत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा बिग बॅश
चेंडूचा प्रवास षटकारासाठी 6 धावा आलाय. चेंडू फरार षटकार. षटकाराने सांघिक धावफलक 65 धावा. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत कालच्या दिवसात आपण पाहिली आहे, अनुभवली आहे. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती कव्हरच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास घडून आलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, ताबा मिळून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहतोय 67 धावा. पहिल्या डावाची जी सुरुवात केली आहे आजच्या दिवसाची तेजस पाटकर यांनी, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण पहिला चेंडू निर्धाव खेळले, त्यानंतर 1 धाव घेतली, त्यानंतर सलग 2 षटकार, आतापर्यंत 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. 1 चौकार देखील आलाय. चांगली फटकेबाजी करतायत तेजस पाटकर. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक थोडेसे फिट झाले. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि एका धावेने सांघिक धावफलक 68 धावा. बिनगडीबाद 68. षटक क्रमांक 5 चेंडू 12 धावा खर्ची घालणारा हे षटक आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाज यांनी या डावाची सुरुवात केली. नानू पेंडुरकर ऑन स्ट्राईक. चेंडू सोडून दिला गेलाय. नानू ज्याच्या वेळी स्ट्राईक एंडवरती आले आहेत त्यावेळी गोलंदाजांनी अवांतर चेंडू फेकले, म्हणजे या नावाचा दबदबा आहे. नानू पेंडुरकर यांनी सलग 2 चेंडू 2 षटकार ठोकले. सौरभ राऊळ यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेले. या मैदानावरती तर नानूला तुम्ही चॅलेंज करूच नका, कारण कित्येक कारनामे नानूने करून दाखवले आहेत, परंतु यावेळी झेल सुटलाय. नानू पेंडुरकर सारख्या कसलेल्या फलंदाजाचा झेल सुटलाय. कदाचित नानूने देखील क्षेत्ररक्षकाला सांगितलं असेल, तू झेल सोड, आपण जर मिळाले 500 तर 50-50 करूया. 1 धाव मिळाली आहे. षटकाची सांगता होते. 5 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 70 धावा धावफलकावरती. डीजे नाव काय बोललो विराज. अरे तू जे काय होतो काय रे चढ आता का 4 गण बोला डेड बॉल वैयक्तिक मारलेलो ना. आपण कालपासून ही स्पर्धा पाहतोय. सर्व सामने कंपल्सरी चेस आहेत. त्यानंतर मैदानावरती ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्यांना जर चेंडू लागला, बॅटने मारलेला चेंडू लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल. याची देखील सर्वांना आपण नोंद दिलेली आहे. यावेळी चांगला फटका, फाईनल क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 धाव बनते. एका धावेने सांघिक धावफलक 70 धावा 71 धावा. काय भागीदारी केली आहे या संपूर्ण स्पर्धेत. आतापर्यंत कालच्या दिवसात आपण 6 सामने पाहिले. हा 7वा सामना आणि या देवळी चषक 2025 पहिल्या आयोजनात पहिली सर्वात मोठी भागीदारी 2 फलंदाजांची. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या नानू पेंडुरकर आणि तेजस पाटकर या 2 फलंदाजांसाठी. वैयक्तिक 42 धावा. दुसरं अर्धशतक होईल का या स्पर्धेचं पाहावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तेजस पाटकर यांचा, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. 1 धाव बनली आहे. बॅटच्या माध्यमातून धाव घेतली आहे. चेंडू परावर्तित, धाव एका धावेने परावर्तित होईल. धावफलक आपण पाहतोय सांघिक धावफलक 72 धावा. तेजस पाटकर जर मनात आणलं असतं तर मैदानावरती दुसरी धाव देखील घेऊ शकले असते, परंतु ते बोलतायत की वैयक्तिक हितापेक्षा सांघिक हित हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्ट्राईक पासून स्वतःला दूर ठेवतायत. वैयक्तिक 43 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली फलंदाजी त्यांची देखील.
यावेळी बॅटची कट घेत चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सक्सेस झाली आहे आणि दुसऱ्या धावेने सांघिक धाव फलक परावर्तित होईल. 74 धावा. 74 धावा. हे चॅलेंजिंग आउटफील्ड आहे. आपण जर पाहिलं यष्ट्यांच्या मागे थर्ड मॅन रिझन आहे, त्यानंतर फाईन लेग क्षेत्र आहे. या क्षेत्रात थोडंसं क्षेत्ररक्षण करणं चॅलेंजिंग आहे. आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना नजर ठेवूनच करावं लागेल. यावेळी मात्र पंचांकडून अवांतरचा इशारा आलाय. धावसंख्येत 1ने भर होईल. धावबाद करण्याची असेल संधी आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. अवांतरची एक धाव मिळाली आहे आणि एका धावेने सांघिक धाव फलक 75 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 75 धावा. चला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या करूया आपल्या नानू पेंडुरकर यांच्यासाठी. नवीन फलंदाज दर्शन मालवणकर. नानू पेंडुरकर 16 चेंडूत 18 धावा. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक चौकार देखील. स्ट्राईक एंड वरती फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांच्या विवंचनेत आहे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव देखील होईल पूर्ण, परंतु थेटपैकी यष्टीरक्षकाच्या हातात होईल का, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावांनी सांघिक धाव फलक. एक गडी बाद 77 धावा. कालच्या दिवसात पाहिलं तर तब्बल 81 धावा या स्पर्धेत पहिल्या सामन्यात झाल्या होत्या. आतापर्यंत 77 धावा आणि त्या 81 धावा बनवल्या होत्या. त्यावेळी दाजी नाईक यांच्या बॅटमधून 51 धावा ठोकल्या गेल्या होत्या, परंतु तेजस पाटकर आतापर्यंत 45 धावांवरती फलंदाजी करतायत आणि यावेळी फटका फसलाय तेजस यांचा. स्वक्षेत्ररक्षक आणि गोलंदाज झेल खाली. झेल सुटलाय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे लिलया 2 धावांमध्ये. 2 धावांनी सांघिक धावफलक 79 धावा धावफलकावर जोडल्या गेलेत. षटक क्रमांक 6 ची सांगता. या पहिल्या डावाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज विराज कानोलकर. थोडेसे महागडे ठरले आहेत. आतापर्यंत 1 षटक 5 चेंडू 26 धावा खर्च केलेत. स्ट्राईक एंड वरती वैयक्तिक 47 धावा. फलंदाज तेजस पाटकर. एक मोठा फटका येईल का, या मोठ्या फटक्यासहित अर्धशतक फलकावरती लागेल का, या चेंडूवरती खूप काही पाहायला मिळेल, परंतु खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर एनिवन बाउन्स पाहायला मिळतो. अनपेक्षित अशी उसळी. हा चेंडू खेळण्याजोगा होता कारण गुडलेन स्पॉटवरती टप्पा होता या चेंडूचा, त्यामुळे चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव आलाय आणि सांघिक धाव फलक पाहिलं तर 6 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 79 धावा. विजयासाठी तुम्हाला 36 चेंडू आणि 80 धावा बनवायच्या आहेत. 36 चेंडू 80 धावांची गरज आहे मैदानावरती. स्पर्धेदरम्यान डॉक्टर प्रथमेश वालवलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी कृष्ण पेंडुरकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. 36 चेंडू 80 धावांचा पाठलाग केला जाईल. अगदी थोड्याच वेळात आपण दुसऱ्या डावाची सुरुवात ऐकणार आहोत आणि मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आजच्या दिवसातील पहिला बदल. मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे साथी सहयोगी समालोचक सर योगेश पेंडुरकर यांचा. तोपर्यंत चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. टॉस का बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. फ्रेंडशिप मोरगाव आणि श्रीशा स्पोर्ट पेंडूर. किती 45 ना, नॉट आउट 45. चला दोन्ही संघ कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. फ्रेंडशिप मोरगाव आणि श्रीशा स्पोर्ट पेंडूर. फ्रेंडशिप मोरगाव श्रीशा स्पोर्ट पेंडूर दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. अनुभवतोय
देवळी समाजासाठी ही पहिलीच मानाची स्पर्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेचं पहिल्यांदा या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. श्रीशा स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघ कर्णधार आणि फ्रेंडशिप मोरगाव दोन्ही संघ कर्णधार. चला आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. अवनी स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. श्रीशा स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघ कर्णधार रत्नेश फोंडेकर आणि आपण फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघ कर्णधार दत्तप्रसाद पिरणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचा खास चॉकलेट बॉय सर्वांचा लाडका आज प्रेक्षकांनी ज्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे आमचा सिद्धू बाळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे आमचे निलेश हरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक करतोय. श्रीशा स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. आपण आपला निर्णय ताबडतोब कळवायचा आहे. सामना 6 षटकांचा होईल. 6 षटक त्यामध्ये पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं असेल. त्यानंतर बॅटर चॉईस पॉवर प्ले. हा सामना झाल्यानंतर आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घेणार आहात. या जाऊया पहिल्या सामन्याकडे. पहिल्या सामन्यातील 80 धावांचा पाठलाग. 36 चेंडू विजयासाठी 80 धावांची गरज. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मिस्टर योगेश पेंडुरकर सर. हॅलो. धन्यवाद समीर. या आधीचा आवाज आपण ज्यांचा ऐकला ह्या पहिल्या इनिंगसाठी आपण पाहत आहोत आजमावतो देवळी चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम पेंडूर गावामध्ये श्रीदेव बेता मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसासाठी पहिला सामना मैदानाच्या आतवरती. पहिल्या सामन्याच्या सेकंड स्टंपला मी योगेश पेंडुरकर तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय आयोजन नियोजन कमिटीच्या वतीने. आजच्या दिवसातील पहिला सामना दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये आपला क्रिकेटचा प्रवास पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. एका साईडने पाहायला मिळतोय टॉस विन झालेला अवनी स्पोर्ट्स पेंडूरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. टॉस विन झाला कर्णधाराने निर्णय घेतला तो मात्र ह्या मर्यादित 6 षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याचा. क्षेत्ररक्षणासाठी आव्हान दिलं गेलं देवळी 11 तेंडोली या संघाला. आणि मात्र प्रथम फलंदाजी करत असताना अवनी स्पोर्ट्स संघ बनवतोय या मॅच दरम्यान 79 धावा निर्धारित 6 षटकांवरती. आता मात्र 6 षटकांमध्ये गरज असेल ती मात्र 80 धावांची. या 80 धावांचा पाठभाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पूर्ण केला जातोय तेंडोली संघाच्या बाजूने हे थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. आमची संपूर्ण हॅलो
अवनी स्पोर्ट्स अतिरिक्त खेळाडू पाठवा. प्रारंभीचं पहिलं मँडेटरी षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो तेजस. स्ट्रायकिंग एंडला निखिल डाव्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 80 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि त्याच्याबरोबर सत्यवान आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला सत्यवान मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळले जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तेजस. त्या तेजसने फलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे केली आहे. म्हणजे नॉट आउट आपण बघितले तर 47 धावा 47 त्याने स्वतःच्या वैयक्तिक बॅटमधनं पाहायला मिळालेत. सुरेख फडकेबाजी त्याच्या बॅटवरनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र गोलंदाजीला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूची सुरुवातच दोन्ही टर्नला सेम होते. अमय आजच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका साईडने अवनी स्पोर्टची साठी सुरुवात देखील सुवर्ण होते. मात्र पहिल्या टर्नला सुरुवात केली गेली होती तेंडुली संघासाठी ते देखील सुवैरच्या साह्याने अवांतरच्या साह्याने सांघिक धावसंख्येवरती भर पडली. सांघिक धावसंख्या 80 धावांच्या पाठलागाला एका धावेने मोहर लावताना दिसतेय. एक चांगली सुरुवातीची नक्कीच दोन्ही संघांना अपेक्षा असेल. परत एकदा पुढे परत आली की दाखवून मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये दुरावा गोड लेन स्पॉट वरती चेंडू आदळला जातोय. मग तो चेंडू पडल्यावरती थोडा इन एज येताना आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चेंडू आतमधल्या साईडला प्रवास करतोय आणि चेंडू आणि बॅट मध्ये थोडीशी दुरावत होते. हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सुपूर्त होताना पाहायला मिळतोय. लाजवाब फलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये दाखवल्यानंतर आता मात्र परत एकदा पुरेशा गोलंदाजीसाठी सुद्धा तेजसची ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू थोडासा भरकटलेला त्यानंतर वापसी होते. परत एकदा डीप मिड विकेट साईडला चेंडूचा प्रवास टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि चेंडूवरती पुनश्च जर व्यवस्थित न जुळलं गेलं समीकरण आपल्याला पाहायला मिळते आणि संभाव्य एक धावे बॅटच्या साह्याने येते आणि सांघिक धावसंख्या ह्या स्वतःचं खातं ओपन होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती ते मात्र निखिलच्या माध्यमातून 2 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. एक हाय व्होल्टेज मुकाबला मर्यादित 6 षटकांचा जर आपण पाहिला तर 80 धावांचा पाठलाग या मैदानावरती आता मात्र तुम्हाला करावा लागेल. पहिल्या टर्नवरती ज्या प्रकारे तेजस आणि त्याच्या साथीला दानू यांनी जी फलंदाजी केली त्या फलंदाजी नक्कीच परत एकदा अपेक्षा करत असेल. परत एकदा सुरेख लाईन सुरेख ऍक्शन वरती गोलंदाजी तेजस कडनं पाहायला मिळते. रणम बघितलं तेजस तर खूप स्लो पाहायला मिळते. मात्र चेंडूला धार लावली जाते. चेंडू अचूक टप्प्यावरती घेतला जातोय. रफ्तारवरती स्वार होणारी गोलंदाज तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका चांगला लाईन लेंथ पासवरती हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाल्यावरती सत्यवानचा पहिला चेंडू मात्र सरप्राइझिंग मैदानाच्या आतवरती आलाय. परत एकदा सुरेख चेंडू प्रत्येक चेंडूवरती कलात्मक दाखवले जाते. चेंडू बॉडी पासून चेंडू बघितलं तर गुड लेन स्पॉट वरती वारंवार टाकण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू पडल्यावरती थोडीशी उसळी घेणारा येतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू वारंवार समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. एक संततधार षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून अजिबात मोठ्या फटक्यांसाठी कुठचाही विचार न करणारं हे षटक आतापर्यंत सोडवलं जाते. मात्र 2 धावा खर्च करणारं पाहायला मिळालंय. परत एकदा पाहायला मिळतोय चेंडू बाहेरच्या साईडने चालला होता प्रवास. मात्र तोपर्यंत थोडासा थर्ड मॅन रिझर्व्ह वरती खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न बॅट आणि चेंडू वरती पाहिजे होतं तेवढं समीकरण जुळताना पाहायला भेटत नाहीये. बॅटची लिडिंगच लागते आणि यष्टिरक्षक कुठची चूक न करता अवनी स्पोर्ट्स संघाला मात्र पहिला विकेट संपादन करण्याची संधी मिळते आणि पहिला विकेट बसतोय तो मात्र 2 या धावसंख्येवरती तेंडुली संघाला. दर्शन नाव दिलं इकडे काहीतरी मुन्ना साळस्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. पहिला चेंडू पाहायला मिळतोय त्यावरती मोठा फटका डीप
डिबॉन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, त्यावरती मात्र एका धावेसाठी पळालेली पावलं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स करत मात्र दोन्ही धावांवरती जाऊन समाप्त होताना पाहायला मिळत आहे. प्रारंभीचं पहिलं मँडेटरी षटक हाताळताना पाहायला मिळत आहे आणि षटक सांगतेच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 80 धावांचा पाठलाग करत असताना ना मात्र 4 धावा या धावफलकावरती, अर्थात यानंतर 30 चेंडूंचा खेळ म्हणजे 5 षटकांचा खेळ संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या 30 चेंडूंवरती गरज असेल ती 76 धावांची. दर्शन षटकाचा खेळ मैदानाच्या आतवरती समाप्त झाला. ज्या मोठ्या फटक्यांसाठी विचार केला गेला होता ज्या षटकावरती, ते षटक मात्र एक नव्वदला मैदानाच्या आतवरती आलंय तेजस यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय प्रथमेश वालावलकर, डॉक्टर प्रथमेश वालावलकर. येस, इकडनं थोडस दिसत नाहीये. येस, डॉक्टर प्रथमेश वालावलकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाला मात्र 4 धावा या धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळतंय. ही इनिंग सुद्धा तेवढ्याच 30 मिनिटांवरती संपणं गरजेचं असेल. जसे पहिले इनिंग बरोबर 29 मिनिटांमध्ये संपली होती, एवढे षटकार चौकार बसून देखील पहिला चेंडू फुलटॉस चेंडू बघावं लागेल. फुलटॉसला फुल टॉल केला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आउटफिल्डिंग थोडीशी स्लो. प्रथमतः पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र दिला होता तो मात्र प्रसाद घेण्याचा मौका मात्र लवकरातच्या फलंदाजाने तो प्रकवा कुठेतरी घालवताना पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेने सांघिक धावसंख्या ही 5 धावांवरती होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. नवीन बॅटर हा मात्र मुन्ना साळस्कर आपल्याला पाहायला मिळाला. येत्या शेवटी त्याच्या बॅटमधून 2 धावांचा फटका म्हणजे आता स्ट्रायकिंग एंडवरती पुनश्च मुन्ना पाहायला मिळतोय. मुन्नाने पहिला चेंडू जशा प्रकारे बॅटवरती घेतलाय, प्रॉमिस दाखवलंय त्याने, ते मात्र तेंडुली संघासाठी येणाऱ्या वेळेमध्ये याच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची शक्यता ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बघावं लागेल काय केलं जाईल. परत एकदा चेंडू बॅटच्या मधोमध रिडारवरती मात्र हा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू जाऊन शोधतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन परत एकदा मैदानाच्या आतवरती होताना पाहायला मिळतंय. गरज होती मोठ्या फटक्यांची या षटकावरती, कारण पहिल्या षटकाला धावा निघाल्या नव्हत्या. आता या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना मुन्ना बॅक टू द पव्हिलियन. धन्यवाद दर्शन. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत सारस्कर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, मोठा फटक्याची गरज, मोठा फटका मैदानाच्या आतवरती खेळला गेला मुन्नाच्या माध्यमातून. मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये, उंची खूप मिळाली, दुरी तिथे एवढीशी नव्हती. मात्र आपण बघितलं तर काऊ कॉर्नर वरती असलेला क्षेत्ररक्षक कुठची चूक न केली की त्यांनी त्याच्याकडनं. त्यानंतर परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पायांवरती प्रथमेशचा खूप चांगली वेगवान गोलंदाजी अवनी स्पोर्ट्स संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. याच ऑफिशियल इशारा चेंडू बॅटच्या साह्याने येतोय 1 धावावरती. मात्र जाता क्षणी स्वतःचं खातं वेदांच्या माध्यमातून ओपन होताना पाहायला मिळते.
आता मात्र एक एक धावा, दोन दोन धावा आणि या धावांबरोबर मात्र तुम्हाला प्रति षटकावरती एखाद दुसरा मोठा हिट करणं गरजेचं असेल. मात्र बघावं लागेल या मॅच मध्ये ह्या चालू सामन्यांवरती अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला बॅटर आहे म्हणजे नक्कीच क्षमता, मात्र ही क्षमता या मैदानाच्या आतवरती तुम्हाला प्राप्त करून दाखवावी लागेल, मोठ्या फटक्यांसाठी बनली जावी लागेल. परत एकदा पुढे परत आली की दाखवलं जात आहे, चेंडू पायाला मिळतोय कव्हर वरती, त्यावरती क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी वळालेली पावलं आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आणि ही दोन धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. दोन धावांनी सांघिक धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या 8 धावांवरती. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो आजमावतो आहोत या संपूर्ण देवी चषक 2025च्या माध्यमातून. दुपारचं हे सत्र आपण पाहतो, भर ऊन असलं तरी मात्र या मैदानाच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी सावली वेळे त्या त्या ठिकाणी बसून संपूर्ण प्रेक्षक मात्र ह्या मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. परत एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, बॅटच्या साह्याने फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते आणि त्यावरती मात्र लेग बायची धाव ही पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. मात्र नक्की वेलकम केलं जाईल तेंडुली संघासाठी. ते मात्र येणारी प्रत्येक धाव लाख मोलाची समजली जाईल, कारण पाठलाग आहे 80 धावांचा आणि 80 धावांच्या पाठलाग जर मैदानाच्या आतमध्ये सफल करायचं असेल, सुखद करायचं असेल तर मोठ्या फटक्यांबरोबर तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये आणि डबलला टेबल मध्ये करावं लागेल. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह टाळावा लागेल, मात्र ती मिळाली तर तो प्लस पॉइंट देखील ठरेल. हा क्रिकेट आहे. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढाच ताकदफुल फटका. किरण येतोय चेंडूवरती, चेंडूला चांगलं गॅदर केलं जातं, फेकी देखील चांगली केली आहे त्याच्याकडनं आणि तोपर्यंत एक एक धावेचा विकल्प घेत मात्र दुसरं षटक देखील संगतीच्या दृष्टीने वाटचाल होते डॉक्टर प्रथमेश वालरकर यांचं. आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये 80 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या ही डबल फिगर अर्थात 10 धावांवरती. अजूनही 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतवरती असेल, बाकी 24 ला गरज असेल 70 धावांची. दर्शन अमित देवळी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असणाऱ्या तेंडुली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे अर्थात आपण बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र बघावं लागेल 3 क्षेत्ररक्षक कोण पाहायला मिळतं. एक बरोबर प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे डीप फाईनच्या साईडला एक क्षेत्ररक्षक, फाईनच्या साईडला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक बघितला तर डीप मिड विकेट मिड ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि दुसरा आपण बघितला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. असे 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो तेजस परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती दुहेरीचा फटका मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळालाय. तेजस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं महत्वपूर्ण षटक हाताळलं जाते तेजसच्या माध्यमातून. आतापर्यंत या दुहेरीच्या सांघिक धावसंख्या ही 12 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. बॅटिंग चॉईसचं षटक आहे. आता मात्र खराब चेंडूंची प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला मात्र मैदानाच्या आतवरती की गोलंदाजाकडनं झालेल्या चूक आणि ह्या चुकीला मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्युत्तर देणं गरजेचं असेल. कारण सुरुवातीचं जर आपण बघितलं तर मात्र षटक हे मात्र सुरेख हाताळलं गेलं होतं. ते मात्र 2 धावा तोपर्यंत 4 धावा खर्च करणारे आपल्याला तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. आता मात्र तिसरं षटक हाताळले. पहिल्या चेंडूवरती दुहेरीचा फटका आलाय. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र बघावे लागेल ताकद थोडीशी कमी पडली जाते. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय, ताबा मिळवतोय. दुसऱ्या धावेचा कुठचाही प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवणं पसंत करतोय तो मात्र निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस षटक आहे. आता मात्र लावकुडे आणि उजव्या हाताचे बॅटिंग हे दोन्ही मैदानाच्या आतवरती असताना क्षेत्ररक्षण करताना थोडीशी दमछाक होईल, थोडासा विलंब होईल. मात्र जर हे बॅटिंग चॉईसच्या षटकावरती एकाच दुसरी बिगी येते तरी मॅच ओव्हन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र हे संततधार रीतीने चालताना पाहायला मिळतोय. त्या मॅच वरती थोडीशी गरम होणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका येईल का हे पाहणं.
परत एकदा परत आलिक्य दाखवलं जात आहे, पुढे येतोय आणि तोपर्यंत मात्र एका चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक लाईन अचूक लेंथ वरती चाललेली ही गोलंदाजी तेजसकडनं आपल्याला पाहायला मिळते. आमचे दोन्ही ऑफिशियल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेक जबडे सर आणि नितीन जबडे सर पाहायला मिळत आहे. त्यांच्याबरोबर आजच्या दिवसामध्ये स्कोरर देखील अमेय सामंत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे tenniscricket.in ची संपूर्ण टीम हे संपूर्ण लाईव्ह प्रेक्षपण त्यांच्या माध्यमातून सागर, सफवान आणि मुझस्सिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला परत एक मोठा फटका खेळण्याचा मनोमन झालेला इरादा, बॅट आणि चेंडूचं न जुळलं व्यवस्थित केलेलं समीकरण ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येतोय की हा चेंडू मात्र लेग बॉयच्या स्वरूपामध्ये, मात्र ह्या सिंगलला तुम्हाला मिळालेल्या 14 धावा या मैदानाच्या आतवरती डबलला कन्वर्ट करावं लागेल, कारण इतर वेळेमध्ये तुम्हाला ह्या 1-1, 2-2 धावांसाठी फरक नक्कीच परताना आपल्याला पाहायला मिळेल. बघावं लागेल काय होईल या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र ती पॉवरवाले बॅटिंग करणं हे मात्र गरजेचं असेल तेंडुली संघासाठी. स्वतःला मात्र थोडे प्रश्न विचारावे लागतील मैदानाच्या आतवरती. हा सामना जर दूर चालला नाहीये आपल्या हातात ना, जर जवळ घेऊन यायचं असेल तर मात्र एखाद दुसरा मोठा हिट करून ह्या मॅचला मात्र थोडं बदलणं गरजेचं असेल. परत एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, मात्र हा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि परत एकदा चेंडू हा जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. जो फटका डीप फाईनच्या साईडने मोठ्यात मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न कुठेतरी फलंदाचा फसला. बॅटवरती व्यवस्थित न आल्यामुळे चेंडू हा मात्र शॉर्ट डीपला जाताना पाहायला मिळतोय आणि एक धाव ही मैदानाच्या आतवरती पूर्ण होते. एका धावेने सांघिक धावसंख्या ही 15 धावांवरती होताना पाहायला मिळते. षटक आपण बघितलं तर तिसरं हे प्रगतीपथावरती दिसतंय. एक चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते ती अवनी स्पोर्ट्स संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी झाली आणि त्यानंतर बॅटिंगची गोलंदाजी देखील तेवढ्या चांगल्या रीतीने होते. परत एकदा बोटा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये परत एकदा ती दुरावत होताना पाहायला मिळते. एका धावेसाठी वळालेली पावलं ही सहजासहजी दुसऱ्या धाव्यांपर्यंत येऊन समाप्त होताना पाहायला मिळत आहे. 2 धावांनी सांघिक धावसंख्येवरती फरक नक्कीच पडेल, मात्र तोपर्यंत हे तिसरं षटक देखील सांगते जाताना पाहायला मिळते. 80 धावांचा भला मोठा धावांचा पाठलाग हा मैदानाच्या आतवरती करताना तेंडुली संघाचे प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ अवनी स्पोर्ट कडनं पूर्ण होतोय. त्यामध्ये पाहिलं तर 2 महत्वपूर्ण मोहरे हे मात्र मैदानाच्या बाहेर नेऊन बसवणारी गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि सांघिक धावसंख्या आता मात्र 17 धावा ही धावफलकावरती 80 धावांच्या पाठलागामध्ये. दर्शन बॉलर कोण? अमित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक. पहिला चेंडू त्यावरती मात्र नक्कीच मिस टाइम फटका येताना पाहायला मिळतोय तेंडुली संघासाठी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मात्र तो विश्वास मैदानाच्या आतवरती मात्र तुम्हाला सार्थकपणे करून दाखवा लागेल. एखाद दुसरा मोठा हिट करून ह्या मॅचला जवळपास घेऊन जावं लागेल. या 4थ्या षटकापासून जर सुरुवात झाली मोठ्या फटक्यांसाठी तर नक्कीच या मॅचला एक वेगळी रंगतदार येताना पाहायला भेटेल. मात्र चांगली गोलंदाजी देखील होतीये, कारण तिखट वारा मैदानाच्या आतवरती अवनी स्पोर्ट संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चांगल्या प्रकारे चांगल्या लाईनवरती चाललेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्याला नक्कीच आजच्या दिवसात दुसरा सामना पाहायला भेटेल. मोरगाव आणि त्यांच्या बरोबर श्रीशा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा परत आलिक्य दाखवलं जात आहे. परत आलिक्यानंतर मात्र 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? रनिंग बिटवीन द विकेट फेकी चेक करावी लागेल. फेकी मात्र अचूक एंड वरती होते, मात्र तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होताना पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र ह्या 2 धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण होत आहेत. या सिंगल डबल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. षटकार चौकारांची प्रतीक्षा मैदानावरती करत असताना मात्र तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती मैदानाच्या आतवरती दाखवत मात्र ह्या सिंगल डबल वरती, कारण स्कोर जर आपण बघितलं तर 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. सहजासहजी फलंदाजी क्षेत्ररक्षक तुम्हाला ह्या सिंगल डबल कन्वर्ट करू देणार नाहीत. तोपर्यंत आपण पाहिला तर थोडंसं लाईन थोडीशी लेंथ पासून फरकटणारी गोलंदाजी. पंचांनी चेंडूला दंडाची कारवाई केली. अवांतरच्या सांघिक धावसंख्येवरती पुनश्च भर पडली जाते. धावसंख्या 21 धावांवरती पोहोचते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतवरती दिसते.
परत एकदा सुरेख चेंडू, तेवढाच मोठा फटका, हा हँडसम लवली, व्हेरी लॉंगेस्ट आणि डिस्टन्स क्लिअर करून देणारा देवळी चषक आपचा हा मात्र सुरेख दमदार वजनदार षटकार येताना पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंगचा चेंडू द्या सर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश. फटक्याची गरज होती आणि मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय निखिलच्या बॅटमधनं. निखिलने सुद्धा प्रॉमिस दाखवले, मगातपासून स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे त्याचा. डाव्या हाताच्या बॅटरीसाठी देखील आपण जर पाहिली खेळपट्टी तरी मात्र नंदनवन पाहायला मिळते. एक मोठा फटका आलाय आणि सांघिक धावसंख्या झपाट्याने वरती गेली आहे, 27 धावा ही धाव फलकावरती लागताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील अजूनही संपूर्णपणे 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र बघावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये गोलंदाजी करत असताना अमितच्या विरोधामध्ये काय रणनीती घेतली जाते या पुढच्या चेंडूंपासून ते निखिलच्या बॅटकडनं आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख फटका आलाय या आधी चेंडूवरती. परत एकदा पुढे परत आले की दाखवलं जात आहे, पुढे जाऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये परत एकदा दुरावत होते. यष्टीरक्षकांना कुठची चूक होत नाहीये. आपल्या सेफ साइड मध्ये चेंडू दाखल केलाय आणि त्यानंतर मात्र यष्टीचित केलं जात आहे. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. नाही रे नवीन मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 27 वरती तिसरा विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून कमबॅक करून देणारी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज परत एकदा मैदानाच्या आतवरती रोहित आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू परत एकदा गुड लाईन स्पॉट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटक्यासाठी नक्कीच वर्णी स्वतः संघ नायक सर सेनापती मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने नक्कीच सांगितलं होतं पहिला टर्नला ते मात्र प्रेझेंटेशन बॉक्सला की टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं असतं, त्यानंतर चेसिंग मैदानाच्या आतवरती. आणि आता मात्र संघ थोडाफार प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे. अडचणीमध्ये बनता येणार नाही कारण सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळल्या गेल्या. अजूनही 5-6 षटकार जर ह्या येत आहेत या राहिलेल्या बाकीच्या चेंडूंवरती तर ही मॅच परत एकदा पूर्णशः घेऊन जाता येईल तेंडुली संघासाठी. परत एकदा तोच चेंडू, तोच फटका, तोच रिझन परत एकदा पाहायला मिळतो. यष्टीरक्षक आपल्याला दिसतोय मात्र ही अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते आणि मात्र हे 4थं षटक देखील लेग बाईटची एक धाव आणि एका धावेने सांघिक धावसंख्या 28 धावांवरती षटक क्रमांक 4 हे संगतीत जाताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आपण पाहतोय देवी चषक 2025 रणसंग्राम मैदानाच्या आतवरती आणि त्यातील मात्र आतापर्यंत विचार केला तर गरज आहे 12 चेंडूंमध्ये 52 धावांची. या 12 चेंडूंवरती 52 धावा म्हणजे प्रति षटकावरती आपण जर विचार केला तर 26 धावांची सरासरी राखत मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या षटकावरती मात्र घेतली गेलेली मेहनत ही मेहनत मात्र आता कुठेतरी गोलंदाजी करत असणारा अवनीस्फोट पेंडूर संघाच्या बाजूने उजवी होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना एका साईडने जर आपण पाहिलं तर मात्र तेजस पटकर एक सुरेख फटकेपर्यंत त्यांच्या बॅटमधनं वैयक्तिक आपण पाहिलं तर नॉट आउट 47 धावा ह्या जमवल्या गेल्या आणि 5वं महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी डॉक्टर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिशियल इशारा येतोय चेंडू नसल्याचा. 1 बाउंड चेंडू, टांगा पलटी, घोडे फरार, बँडेज लागलाय देवी चषक चौकार.
खराब चेंडूवरती 4 धावा आणि ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत. यानंतरचा चेंडू उघडा डोळे आणि पहा नीट, कारण पुढचा चेंडू पुरहित मोठा फटके खेळण्यासाठी या मॅचला थोडं जवळ थोडं पास घेऊन जाणार येईल का. परत एकदा सोरेक लेंथ वरती ब्लॉक वाला चेंडू प्रथमेश कडनं पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी ती मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह उभी करणारी पाहायला मिळतीये. 2 धावा पर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अमितच्या थ्रो मध्ये ती ताकद नव्हती, थोडासा डिलाईन झाली आणि ह्या 2 धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा धाव फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावा धाव फलकावरती लागताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. परत एकदा सुरेख चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, देव विदेशक ब्रँडेड, अजून एक दमदार वजनदार ताकदवान सिक्सर. मिळते. धावसंख्या पोहोचते 41 धावा धाव फलकावरती. षटकाला मोठं बनवण्याचं काम, षटकाला आकार देण्याचं काम प्रथमेश वरती प्रति हल्ला 5व्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघनायक आहे सर सेनापती मैदानाच्या हातवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित खानोलकर स्ट्रायकिंग एंड वरती तुफानी फटकेबाजी चालली आहे. रोहितच्या बॅट बंदा प्रथमेश वरती अवनी स्पोर्ट संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती प्रति हल्ला केला जातोय. परत एकदा सुरेख चेंडू आणि ताकद, परत एकदा नजाकत, परत एकदा टायमिंग, परत एकदा सौंदर्य. चेंडू अजून एकदा टाटा बाय बाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन मोठे फटकी, स्कोअर जवळ आलाय. 9 चेंडू 33 धावा. मॅच कुठच्याही क्षणी, कुठच्याही बाजूने, कुठच्याही ठिकाणी, कुठच्याही संघाच्या बाजूने जाताना पाहायला भेटेल. एका साईडने अवनी स्पोर्ट्स, दुसऱ्या साईडने आपण पाहतो तो मात्र तेंडोली अवनी स्पोर्ट्स की तेंडोली स्पोर्ट्स, दोन संघ मैदानाच्या आतवरती. आता मात्र जे 12 चेंडू 52चं समीकरण होतं ते या षटकावरती कुठेतरी जवळपास येताना पाहायला मिळते. 33ची गरज आहे. चेंडू बाकी 9. रोहित मैदानाच्या मध्ये आलाय आणि काय हिट वाली फलंदाजी केली आहे. परत एकदा तो चेंडू थोडासा वाचण्याचा, थोडासा बघण्याचा, थोडासा बिचकण्याचाच प्रयत्न, मात्र प्रथमेश लाईन पासून बिचकलाय, भरकेटलाय थोडासा. पंचांनी दंडाची कारवाई केली आहे आणि 48 धावा या वाईच्या साह्याने होताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक खूप चांगलं केलंय ते मात्र तेंडोली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. परत एकदा यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं यष्टिरक्षण प्रत्येक तेजवाल्या चेंडूवर सुद्धा चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळते. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा मोह आणि त्यावरती मात्र ऑफिशियल इशारा, हा चेंडू टाकण्यायोग्य नव्हता. स्वैर चेंडू आहे आणि बाद देखील होताना पाहायला मिळतोय. हे एकूण 2 धावा मिळाल्या जातील त्या मात्र फलंदाजाला. एक ही बाईच्या स्वरूपातील एक धाव आणि दुसरी धाव ही मात्र स्वैरची. मात्र हा चेंडू परत एकदा सुधारपूर्वक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जावं लागेल. खूप चांगली गोलंदाजीची अपेक्षा होती प्रथमेशकडनं, मात्र आता मात्र या षटकावरती थोडीशी महागडी गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडीशी टीम मेटिंग, कारण धावांचा वेग बघितला तर पहिल्या 4 षटकांवरती ती संपूर्णपणे बांधून ठेवणारी गोलंदाजी होताना पाहायला मिळाली होती. ती 4ही गोलंदाजांकडनं, 3ही गोलंदाजांकडनं. मात्र हे 5वं षटक आणि 5व्या षटकावरती 12ला 52ची गरज होती आणि आता मात्र जर आपण विचार केला तर चेंडू बाकी राहिलेत 9 आणि 9 मध्ये 30ची गरज आहे. कुणाल नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवणं पसंत केलंय फलंदाजाने. परत एकदा मात्र त्यानंतर दांडी 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 गोल. याआधी जे चेंडू होते ते प्रथमेशच्या विरोधामध्ये होते, मात्र यानंतरचा एकच चेंडू यू मिस आणि आय डेफिनेटली हिस दर्शन.
खूप चांगली फलंदाजी एका साईडने करून दिली आहे ती मात्र या मॅचला संपूर्णपणे ऑन केलंय रोहित खानोलकर यांनी. आपण पाहिलं तर मात्र 6 चेंडूंवरती 18 धावा त्याच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाला. म्हणजे ह्या संपूर्ण मॅचला त्याने एक वेगळी कलाटणी मिळवून दिली आहे. त्यामध्ये 2 टोलेचंद षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळालाय. आता मात्र अमेय आलाय, नवीन बॅटर, डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू मैदानावरती, एक धाव तर नक्कीच भेटेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र बघावा लागेल. रनिंग बिटवीन द विकेट, फेकी चेक करावी लागेल. फेकी होते आणि तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न हा दुहेरी धावेंवरती होताना पाहायला मिळतोय. ही तिसरी धाव घेणं गरजेचं होतंय का. शारीरिक तंदुरुस्ती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हे दुपार सत्र, म्हणजे आपण जर पाहिलं तर उन्हाचा कडाका खूप आहे, त्यामुळे सिंगल डबल पेक्षा मोठे फटके नक्कीच प्लस पॉइंट ठेवतील या मैदानाच्या आतवरती. चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 वरती गरज असेल आता मात्र विजयासाठी 28 धावांची, 52 धावा धावफलकावरती. परत एकदा तेज तर्रा रफ्तारवाला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी बघावी लागेल. फेकी मात्र कलेक्शन थोडंसं दूर राहतंय प्रथमेश पासना आणि 2 धावा ह्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी सांघिक धावसंख्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 54 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. पाठलाग झालेल्या 80 धावांचा आणि 80 धावांच्या पाठलागाला आतापर्यंत मात्र 5 षटकांवरती 54 धावा येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता उरले शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती गरज असेल ती अर्थात 26 धावांची. या 6 चेंडूंना 26 धावांची गरज पूर्ण करताना पाहायला भेटतील का फलंदाजी करत असताना तेंडुली संघ, की मात्र या 6 चेंडूंवरती परत एकदा शेवटचं महत्वपूर्ण षटक हाताळत असताना गोलंदाजी करत असणारा सेकंड टर्म वरती आपल्याला पाहायला मिळतोय अवनी स्पोर्ट पेंडूरचा संघ. तो परत एकदा आपल्या गोलंदाजीत छाप मैदानाच्या आतवरती सोडेल का. नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमतः येईल तो कुणाल, नंबर 6चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र स्ट्रायकिंग एंड वरती जी मजा मगाच्या षटकावरती आपण पाहिली तर मात्र कुणाल यांनी, रोहित यांनी आणली आहे तीच मजा आता मात्र या षटकावरती घेऊन येताना पाहायला भेटेल का कुणाल. शेवटचा निर्णायक षटक आहे आणि हे षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत भूषण. आपल्याला भूषण पाहायला मिळत आहे शेवटचं महत्वपूर्ण षटक हाताळताना. परत एकदा सुरेख चेंडू आपण पाहतो आहोत, त्यावरती एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का. नक्कीच अमय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवणं पसंत करतोय कारण डाव्या हाताचा बॅटर आहे आणि डाव्या हाताच्या बॅटरसाठी आपण पाहिलं तर मात्र हे खेळपट्टी हा वारा थोडासा आपल्याला प्लस पॉईंट पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 25 ची गरज असेल. 5 मध्ये 25 आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर अजूनही मैदानाच्या आतवरती अमय आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती भूषण पाहायला मिळतो. एका साईडने मजा नक्कीच मैदानाच्या आतवरती घेऊन आला होता तो भूषण. आता मात्र बघूया काय होईल. अजूनही 5 मध्ये 25 म्हणजे सामना संपलेला नाहीये. या चेंडूवरती एक मोठा हिट येणं गरजेचं असेल. स्लोअर 1 चेंडू मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट मधलं जे ब्रह्मास्त्र पाहायला मिळतंय ते मैदानाच्या आतवरती येतंय. स्लोअर 1 चेंडू आणि स्लोअर 1 चेंडूला मात्र या मैदानावरती बॅटच्या साह्याने कुठचाही बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला भेटत नाही. टीव्हीवरती आपण पाहतोय tennis.in माध्यमातून जे बरोबर आपल्याला लेफ्टीच्या लॉंग ऑन साईडला पाहायला मिळत असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाडीज ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला अबू आणि त्याचे बाकीचे सगळे सहकारी. परत एकदा सुरेख चेंडू आकू टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. त्यावरती मात्र बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र हा बाईचा एक येताना पाहायला मिळतोय. परत एकदा जाऊया आपण त्या लाडीज ग्रुपकडे. आपल्याला पाहायला मिळतोय सगळे सभासद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हात दाखवत आहेत. तात्या, गौरव, बाकीचे सगळे 4 जण तिथे बसलेले आहेत. साई आणि लाडीज ग्रुप, तुम्हाला विनंती असेल तुम्ही उदामध्ये सुद्धा लवंगांना गेलेले चेंडू घेऊन यायचे, जसं तुम्हाला आव्हान आहे. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र मोठा फटका खेचला जातोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. कुणालच्या बॅटमधला क्रॅकिंग चौकार्याला
2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंवरती 20 धावांची गरज. क्रिकेट आहे, अनिश्चित आहे, काहीही होऊ शकतं. मात्र ते शक्य या मैदानावरती या 2 चेंडूंवरती तुम्हाला पाहावं लागेल. भूषण परत एकदा सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. किरण स्क्रीनला पाहायला मिळेल. 1 धाव तर पूर्ण केली आहे. आता मात्र औपचारिकता 1 चेंडू 19 धावांची गरज. 61 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या विजयाचा सुगंध मैदानाच्या आतवरती यायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. ते मात्र अवनी स्पोर्ट्स संघाला नक्कीच संघ मालक देखील खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बॅट आज त्यांची देखील लागली आहे. आणि हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती कुठची धाव येताना पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतवरती गणला जातोय आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला विजय मैदानाच्या आतवरती होतोय तो अर्थातच अवनी स्पोर्ट्स या संघाचा. अवनी स्पोर्ट्स पेंडूर संघ पाहायला मिळतोय. तुफान फटकेबाजी आपण समरी थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत, दिसणार आहे आपल्याला. ती मात्र टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतो, आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच आली आहे तुमच्या स्क्रीनवरती. जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in वरती जोडले गेल्यात तर तुम्हाला पाहायला भेटेल. एका साईडने आपण बघितलं तेजस पाटकर भेदक पारी 20 चेंडूंवरती 47 धावांची बहारदार कामगिरी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली.